सोलापूर ग्रामीण LCB अवैध हातभट्टी दारूवर कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल केला नाश। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यास व सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाई करण्याबाबत माननीय श्री अतुल बी कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सूचना तसेच आदेश दिले होते। त्या सूचनांच्या अनुषंगाने माननीय श्री संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 31 डिसेंबर रोजी मौजे, मुळेगाव तांडा, तालुका दक्षिण सोलापूर येथे अवैध हातभट्टी व्यवसायावर मोठी व प्रभावी कारवाई केली। सदर कारवाई दरम्यान घटनास्थळी अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चा माल, चूल, लोखंडी बॅरल, प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेले गूळ मिश्रित रसायन तसेच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक इतर साहित्य असा एकूण अंदाजे 26,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदर अवैध साहित्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने अवैध हातभट्टी तयार करण्याच्या उद्देशाने साहित्य बाळगल्याबाबत 5 सराईत हातभट्टी व्यावसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही व त्यांच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सोलापूर येथून सहसंपादक रणजित पस्के यांची रिपोर्ट।